तर मला सांगायचे काय, जर ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण येतोय तर सर्वप्रथम आपण येशूच्या रक्ताचा जो आहे स्वीकार करून प्रभूकडे आलं पाहिजे. म्हणा हालेलुया. म्हणजे तुमचं अर्पण जे आहे ते देव स्वीकार करेल, आणि देव जर तुमचा अर्पण स्वीकार करेल तर तुम्ही टेन्शन मध्ये असतात का? विचार करा. देवानं जर तुमचं अर्पण स्वीकारलंय तर तुमचं टेन्शन, तुमचा प्रॉब्लेम, तुमचा रोग, तुमची बिमारी राहील का? हा प्रश्न थोडा मनात निर्माण करा. देवाला काय तुम्ही म्हणतात, मी गहू देते, मी तांदूळ घेऊन येते, मी साखर घेऊन येते, पण येशूच म्हणत नाही. नुसतं साखर घेऊन आलो आणि येशूच हृदय येत नाही तर दशमांचं पाकिट सुद्धा घेऊन येतात, पाळक्याला देते. होय, पाळक खुश होईल, प्रेज लॉर्ड म्हणून पाळक खुश होईल, पाळकीनबाई खुश होतील, ती तर द्यायचीच आपल्याला, ती बंद नाही करायचं. पण देव खुश झाला पाहिजे. देव जे अर्पण तुमचं स्वीकारणार आहे ते म्हणजे येशूचं रक्त. जसं हवेलनं ती मेमना देवाला अर्पण केला, तसं तुमच्या जीवनामध्ये आता तुम्हाला एकदाच काय करायचंय, येशूचं अर्पण देवाला देऊन टाकायचं. म्हणजे आपले